मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 8वी स्कॉलरशिप परीक्षा 2021 आणि या परीक्षेमध्ये बुद्धिमत्तेच्या सर्व 50 प्रश्नांची स्पष्टीकरणे सहज सोप्या ट्रिकसह पाहूयात लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी 12 ऑगस्ट 2021 रोजी झालेला पेपर. आणि या पेपरमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी एकूण 50 प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. आपला कोणताही सेट असेल, जसं की ए, बी, सी आणि डी, तर कोणत्याही सेटमध्ये या ठिकाणी जो प्रश्न आपण स्पष्टीकरण सह देणार आहोत, तर तुम्ही तुमचा पेपर समोर ठेवून तो प्रश्न शोधायचा आहे आणि त्या प्रश्नाला टिक करून ठेवायचे आहे आणि यावरून तुम्ही तुमचे पूर्ण बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न चेक करू शकतात. तर पाहूयात 8वी शिष्यवृत्ती परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी संपूर्ण 50 प्रश्नांचं स्पष्टीकरण लगेच. तर पहिला प्रश्न आहे, घड्याळाच्या तास व मिनिट काट्यामध्ये किती वाजता 75 मापाचा कोन होतो? 2 अचूक पर्याय निवडा. तर या ठिकाणी आपण डायरेक्ट कोन काढून पाहणार आहोत आणि आपले खात्रीनुसारच या ठिकाणी उत्तर दिलं जाणार आहे. तर पहा, घड्याळाचा जर विचार केला तर 12, 3, 6, 9, 12, 3, 6, 9. तर या ठिकाणी घड्याळाची वेळ विचारात घेता 4, 5, 6, 7, 8, 4, 5, 7, 8. तर याचे जे योग्य उत्तर आहे त्यामधलं पहिलं उत्तर आहे 3 वाजून 30 मिनिट. म्हणजे 3 वाजून 30 मिनिटाला तास काटा असेल 3 ते 4च्या दरम्यान आणि मिनिट काटा असेल 6 वर. तर या ठिकाणी पहा, 30 अंश, 5 आणि 6 मध्ये 30 अंश, 5 आणि 4 मध्ये 30 अंश आणि 4 आणि 3च्या मध्यभागी हा तास काटा असणार आहे, म्हणजे हे 15 अंश. टोटल 30 आणि 30 60 आणि हे 15, म्हणजेच 75 अंशाचा कोन होतो. आणि ही वेळ आहे 3 वाजून 30 मिनिट. म्हणजे आपला एक पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3, 3 वाजून 30 मिनिट 75 अंश मापाचा कोन होतो. तर दुसरा पर्याय आहे 8:30, हे एक उत्तर बरोबर आहे. तर या ठिकाणी 8:30 म्हणजे तास काटा 8 आणि 9च्या दरम्यान आणि मिनिट काटा 6 वर. तर या ठिकाणी पुन्हा 6 ते 7 30 अंश, 7 ते 8 30 अंश आणि 8 ते 9 म्हणजे हे 15 अंश. टोटल 75 अंश. म्हणजेच दिलेल्या पर्यायामध्ये 8 वाजून 30 मिनिट आणि 3 वाजून 30 मिनिट हे 2 योग्य पर्याय आहेत. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे 3 वाजून 30 मिनिट आणि 8 वाजून 30 मिनिट. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्नाकृतीची आरशात प्रतिमा पर्यायातून निवडायची आपणास. तर या ठिकाणी या प्रश्नाचा जर विचार केला तर साक्षर हा शब्द तर सा याच ठिकाणी असणार आहे. तर हे र आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. या ठिकाणी सा आहे, या ठिकाणी पहा 6 आणि याही ठिकाणी 6. त्यानंतर क्षचा दांडा या क्षच्या दांड्याच्या जवळ येतो असा खालचा. तसं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हा तर पर्याय अगोदरच कट झालाय. आता हा दांडा इकडे यायला पाहिजे होता, म्हणजे हा पण पर्याय कट होतो. त्यानंतर रचा जर रफार पाहिला आपण तर या ठिकाणी रेषेवर लक्षात येईल तुमच्या, हा एकदम या रेषेला चिटकलाय, हा आहे, म्हणजे हा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. म्हणजे इतक्या काळजीपूर्वक आपल्याला प्रश्न चुकीचे पर्याय सुरुवातीला शोधावे लागतात, म्हणजे बरोबर उत्तर आपल्याला लगेच सापडतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्नाकृतीची जल प्रतिबिंब पर्यायातून निवडा.
तर या ठिकाणी जल प्रतिबिंब निवडत असताना जेव्हा आपण आकृती ड्रॉ करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल पहा, या ठिकाणी जर आपण आकृती ड्रॉ केली तर हे यम याच ठिकाणी असे येणार आहे. झेडचा विचार केला तर झेडचा दांडा इकडून सुरू झालाय तर आपला या ठिकाणी झेड या पद्धतीने असेल, म्हणजे झेड डब्ल्यू याप्रमाणे दिसेल. असं झेड आणि हे डब्ल्यू दिसेल. तर या ठिकाणी हा तर पर्याय इथंच कट झाला कारण हे यस आहे, म्हणजे हा चौथा पर्याय आपला बाद झालेला आहे. त्यानंतर आता 1, 2 आणि 3 मध्ये सेम दिसतं. त्यानंतर यनचा जर विचार केला तर यनचा दांडा असा येणार आहे पहा, यन. तर या पद्धतीचं यन या आकृतीमध्ये नाही, म्हणजे हे आकृती चूक आहे. राहिले फक्त 2 आणि पर्याय 3. आता पर्याय 2 आणि 3 मध्ये जर पाहिलं तर हे डब्ल्यू आहे आणि हे यम आहे, म्हणजे हा पण पर्याय कट झाला. राहिला पर्याय क्रमांक 2. म्हणजे या पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप आपलं उत्तर चेक करू शकता आणि ॲक्युरेट उत्तर आपल्याला नोंदवता येतं. यानंतर पुढची पाण्यातील प्रतिमा, हे जर आपण चेक केलं तर हा या पद्धतीनेच इकडं असं वाढत जाईल. तर अशी आकृती 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे, 3 मध्ये पण नाही आणि 4 मध्ये पण नाही. त्याचबरोबर हे जे शेवटचं आपण पाहिलं तरी ते एक सिंगल असं या ठिकाणी हे दिसतं, लाईन दिसते. परंतु या ठिकाणी आता सिंगल आहे, इथं डबल आहे, म्हणजे हा पर्याय कट होतो आणि राहतो पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मनोऱ्याचा उपयोग करून, म्हणजे या ठिकाणी एक मनोरा दिला आहे आणि याचा उपयोग करून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर पहा, दिलेल्या मनोऱ्यामध्ये 11, 17, 31, 37, 22, 32. तर पहा आता 11, 17 आणि 31चा जर विचार केला आपण, 11, 17 आणि 31 या पद्धतीने ही आकृती तयार होते. त्याला जी दिलेली आकृती आहे 37, 22, 32, तर या ठिकाणी आहे 37, 22 आणि 32. म्हणजे ह्या 17 आणि 31 मधून 31च्या या बाजूकडून या दोन्ही मधला अंक आणि इकडे येतोय. त्याच पद्धतीने जर पाहिलं आपण 28, 12, 31, 28, 12, 31, तर त्याच्या इकडून सुरुवात होईल, म्हणजे 26, 20 आणि 15, 26, 20, 15, 26, 20, 15 पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी आपल्याला 2 पर्याय निवडायचे आहेत, 23, 33, 17. तर या ठिकाणी पहा 23, 33 आणि 17, म्हणजे या ठिकाणी या प्रकारची आकृती तयार होते. 23, 33, 17, 12, 24, 27, 12, 24, 27, म्हणजे 23, 33, 17 सेम आकृती 12, 24, 27 अशी आहे. त्याच पद्धतीने 32, 25, 14, म्हणजे या ठिकाणी आहे 32, 25, 14. तर सेम आकृती इथं तयार होते 21, 34, 15, म्हणजे 21, 34, 15 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पण आपणास 2 पर्याय निवडायचे, म्हणजे आपल्याला आता इतर पर्याय चेक करावे लागतील. 20, 26, 20, 38. तर या ठिकाणी पहा 26, 20 आणि 38. तर हे या ठिकाणी 12 असतं तर बरोबर आलं असतं, म्हणजे हे पण पर्याय चूक आहे. 31, 22, 39, 31, 22, 39 या ठिकाणी हा सेम आकार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तर पहा, प्रश्न अतिशय सोपे असतात, आपण काळजीपूर्वक सोडवलं पाहिजे, म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना या प्रश्नामध्ये कन्फ्युजन होतं, म्हणजे हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवला नाही. तर प्रश्न आहे 18, 32, 14, 17, 37, प्रश्नचिन्ह 31 आणि 12.
तर या ठिकाणी पर्याय निवडत असताना यामध्ये नेमकं काय थीम आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर ती थीम आपण समजून घेऊयात. तर या ठिकाणी आपण एकाड एक संख्यांचा जर विचार केला 18, 14, 37 आणि 31 आणि दुसरी मालिका म्हणजे 32, 17 प्रश्नचिन्ह आणि या ठिकाणी हे 12. तर पहा हे 18, 14, 37 आणि 31 या सर्वांची जर बेरीज केली 8 आणि 4 12 आणि 7 19 आणि 1 20 ला 0 हातचे 1 आणि ही सर्व बेरीज येते 100. तर ही बेरीज आलेली आहे 100. याच पद्धतीने आता 32, 17 आणि हे 12 प्लस प्रश्नचिन्ह यांची पण बेरीज येते 100. परंतु या ठिकाणी पहिल्या 3 संख्यांची जर बेरीज केली 7, 2, 7 आणि 2 तर हे आलं 1 म्हणजे 11 हातचे 1 3, 4, 5 आणि 1 हातचे 61. तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 39 संख्या जर घेतली तर उत्तर येतं 100 आणि म्हणून या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल 39 आणि हा पर्याय आपल्याला मिळतो 39 पर्याय 3 मध्ये. तर या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवणं गरजेचं होतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 39. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे मालिकेतील लयबद्ध मांडणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजे येणाऱ्या पदाचा आपल्याला पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणी जर आपण मालिकेचा अभ्यास केला तर ही मालिका नेमकं कशी लिहिली गेली आहे हे आपण समजून घेऊयात. तर ही मालिका लिहित असताना या ठिकाणी एकूण अक्षर जर मोजले आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 म्हणजे एकूण 25 अक्षर आहेत. म्हणजे 5-5 अक्षरांचे गट या ठिकाणी असणार आहेत. एकूण 25 अक्षर. तर याची पण एक लयबद्ध मांडणी कशी आहे हे समजून घेत असताना तर ही मांडणी अशी आहे पहा. A, B, C, D आणि E. पुन्हा दुसरा गट चालू होतो. दुसरा गट चालू होत असताना A अक्षर वगळलं जातं आणि B अक्षर 2 वेळेस घेतलं जातं म्हणजे B, B, C, D, E. त्यानंतर पुढच्या गटामध्ये C अक्षर 2 वेळेस येतं म्हणजे B अक्षर वगळलं जातं परंतु A घेतलं जातं या ठिकाणी आणि पुन्हा C, C, D, E. त्यानंतर पुढील गट घेत असताना आता A आणि B घेतलं जातं आणि C वगळून D 2 वेळेस येतं म्हणजे या ठिकाणी आपल्याला A येणार B पण येणार आणि D 2 वेळेस आणि E. म्हणजे या ठिकाणी सर्व अक्षर आहेत. या ठिकाणी A वगळलं, या ठिकाणी B वगळलं होतं, या ठिकाणी C वगळलं. आता शेवटच्या मध्ये D वगळलं जाईल म्हणजे या ठिकाणी येईल A, B, C आणि E. तर हा अक्षरांचा गट आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर यामध्ये कोणती अक्षर वगळलीत हे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हा तिसरा गट यामधलं हे तिसरं अक्षर म्हणजे हे C अक्षर वगळलेलं आहे. त्यानंतर चौथ्या गटामधील हे दुसरं अक्षर हे B आणि 5व्या गटातील तिसरा अक्षर C म्हणजे आपला जो पर्याय येणार आहे तो असणार आहे CBC. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील जर आपण रचनेचा विचार केला किंवा लयबद्ध मांडणीचा विचार केला तर पुढील लयबद्ध मांडणी ही चिन्हांची दिलेली आहे. तर या चिन्हांच्या मालिकेमध्ये चिन्हांची मांडणी कोणत्या पद्धतीने केली आहे हे आपण समजून घेऊयात. तर पहा या ठिकाणी सुद्धा एकूण चिन्हांची संख्या ही 5च्या पटीतच आहे. तर चिन्हांची मालिका कशी आहे हे आपण समजून घेत असताना वर्तुळ अधिक त्रिकोण गुणिले आणि चौरस तर हे 5 चिन्ह या ठिकाणी सलग असणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी पहा इथपर्यंत आलेला आहे. आता
त्यानंतर शेवटची दोन चिन्ह पुन्हा जशाला तशी म्हणजे गुणिले आणि चौरस, आणि पुढे राहिलेली तीन चिन्ह येतील या ठिकाणी म्हणजे वर्तुळ, अधिक आणि त्रिकोण. हा गट या ठिकाणी संपतो. त्यानंतर पुन्हा शेवटची दोन सुरुवातीला येतील म्हणजे या ठिकाणी येईल अधिक, त्रिकोण आणि पुन्हा सुरुवातीचे तीन म्हणजेच गुणिले, चौकोन आणि या ठिकाणी गोल. तर लक्षात घ्या, हा पहिला 5चा गट आहे. त्यानंतर हा दुसरा 5चा गट झाला. यानंतर पुढचा 5चा गट येत असताना ही दोन अक्षरं जशाला तशी म्हणजे या ठिकाणी येईल चौकोन, वर्तुळ आणि पुढे तीन अक्षरं म्हणजे अधिक, त्रिकोण आणि गुणिले. आता या ठिकाणी शेवटचा गट येत असताना शेवटची दोन अक्षरं जशाला तशी म्हणजे हे त्रिकोण, गुणिले, त्यानंतर येईल चौकोन, वर्तुळ आणि अधिक. तर हा शेवट या ठिकाणी होतो. तर यामध्ये वगळलेली अक्षरं कोणती कोणती आहेत पहा. तर वगळलेली अक्षरं आहेत, तिसऱ्या गटामध्ये पहिलं अक्षर म्हणजे तिसऱ्या गटातलं पहिलं अक्षर हे अधिकचं, त्याच्यानंतर ही दोन अक्षरं सोडून हा एक चौरस बॉक्स म्हणजे हे अधिक, चौरस आणि पुढे चौथ्या गटामधील हा त्रिकोण म्हणजेच अधिक, चौकोन आणि त्रिकोण हा गट आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे अधिक, चौकोन, त्रिकोण, पर्याय क्रमांक ए. यानंतर पुढील प्रश्न आहे संख्यांची मांडणी. आणि ही संख्यांची मांडणी सुद्धा अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने केलेली आहे पहा. या संख्यांच्या मांडणीमध्ये 0, 1, 2 हे अंक आहेत. त्यानंतर या तीन संख्यांची मांडणी झाल्यानंतर पुन्हा 1 न सुरुवात होते, 1, 2 आणि 3. पुन्हा हा गट संपतो. पुन्हा 1, आता या ठिकाणी 2 न सुरुवात होते म्हणजे 2, 3, 4. पुन्हा हा गट संपतो. पुन्हा सुरुवात होईल 3, 4, 5. पुन्हा हा गट संपेल. पुन्हा सुरुवात होईल 4, 5, 6. नेक्स्ट 5, 6, 7. 6, 7, 8 आणि शेवटचा गट आहे 7, 8, 9. तर या पद्धतीने ही मांडणी होणार आहे. आणि यामध्ये कोणता गट आपला या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिसतात पहा. तर हे आहे 5, 6, 5 आणि 6. हे चार अक्षर 5, 6, 5, 6 म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 5, 6, 5, 6 पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेमध्ये सलग हा शब्द 427 असा, लपव हा शब्द 584 असा आणि गवत हा शब्द 597 असा लिहिला तर ल साठी कोणते अक्षर वापरले असेल. तर अगदी सहज सोप्या पद्धतीने सर्वच विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोडवता आलेला आहे. कारण सांकेतिक भाषेमध्ये थोडा जरी विचार केला तरी लगेच आपण तो प्रश्न सोडवू शकतो. तर या ठिकाणी पहा, दिलेल्या माहितीवरून याची मांडणी करत असताना स ल ग 427, दुसरा शब्द आहे ल प व, लपव आहे 584 आणि तिसरा शब्द आहे ग व त 597. तर या ठिकाणी पहा, दिलेल्या माहितीनुसार या पहिल्या दोन शब्दामध्ये ल आणि ल अक्षर समान आहे. तर ल आणि ल हे दोन अक्षर ल आणि ल, तर या पहिल्या दोन संख्येमध्ये 4 आणि 4 हा अंक समान आहे म्हणजे ल साठी 4 हा अंक वापरला असेल हे आपल्या लक्षात येतं. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या शब्दामध्ये व आणि व अक्षर सारखा आहे आणि संख्या जर पाहिली तर 5 आणि 5 म्हणजेच या ठिकाणी व साठी आपण 5 हा अंक घेऊ शकतो. आता या ठिकाणी पहा, प शब्द राहिला आहे, प साठी हे 8 आहे म्हणजेच प बरोबर 8. त्यानंतर पहिल्या आणि तिसऱ्या शब्दामध्ये जर पाहिलं आपण तर 7 आणि 7 सारखा आहे आणि अक्षर आहे ग आणि ग
आणि म्हणून ग साठी 7 हा अंक असणार आहे। त्यानंतर स चा विचार केला तर राहिलेला अंक म्हणजेच 2 आणि या ठिकाणी त चा विचार केला तर राहिलेला अंक म्हणजेच 9। तर आता या माहितीवरून आपण प्रश्न सोडवू शकता। ल साठी कोणता अंक वापरला आहे? तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल ल साठी 4 म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न जर पाहिला आपण, एका सांकेतिक भाषेत 12 वर्षाचा काळ या शब्दसमूहाबद्दल येणाऱ्या 2 अक्षरी शब्दांचे सांकेतिक रूप काय असेल? तर पहा, 12 वर्षाचा काळ जर आपण पाहिला तर त्याला आपण तप असं म्हणतो, तप। तर त साठी या ठिकाणी अक्षर आहे 9 आणि प साठी आहे 8 म्हणजेच 98, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 98, ऑप्शन नंबर 4। यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे ग अधिक प गुणिले स। तर या ठिकाणी जर आपण मांडणी केली ग अधिक प गुणिले स, तर पहा या ठिकाणी ग म्हणजे 7 अधिक प 8 आणि स आहे 2। तर या मांडणीमध्ये 7 अधिक 8 गुणिले 2 म्हणजे 16 आणि यांची बेरीज येते 23, म्हणजेच ऑप्शन मध्ये पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय निवडायचे आपणास। तर या ठिकाणी 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत आणि 2 अचूक पर्याय निवडत असताना जर संख्यांचं निरीक्षण केलं आपण 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, तर या सर्व क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत आणि या ठिकाणी आता क्रमाने येणारी लहान पण संख्या येऊ शकते आणि मोठी पण संख्या येऊ शकते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर लहान संख्येचा जर विचार केला तर 41 आणि मोठी संख्या म्हणजे 73 नंतर पुढची 79, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3। तर हे 2 उत्तर बरोबर आहेत। यानंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या अंकमालिकेत लगतच्या 2 अंकाची बेरीज मूळ संख्या येते असे किती वेळा झालेले आहे? तर पहा, मूळ या ठिकाणी जर विचार केला तर 2 अधिक 1 1 वेळा, हे 1 वेळा, त्यानंतर 6 आणि 7 2 वेळा, 2 आणि 3 तिसरी, 2 आणि 9 4, 4 आणि 9 आणि 4 हे 5वी वेळ आहे, 4 आणि 3 7 आणि 1 आणि 2 हे 6 वेळा आणि 1 आणि 2 7 वेळा, म्हणजे अशी 7 वेळा झालेला आहे की त्या ठिकाणी लगतच्या 2 संख्यांची बेरीज येते मूळ संख्या, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7। यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण। पुढील प्रश्न आहे दिलेल्या अंकमालिकेत सर्वाधिक वेळा येणारा अंक, तर या ठिकाणी 5 2 हा अंक, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर पुढील प्रश्न, मा स क से ज व या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाची अक्षर खर्च या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द तयार होईल? तर या ठिकाणी जर आपण शब्दांचा विचार केला तर यापासून तयार होणारा शब्द आहे समाजसेवक, समाजसेवक। तर या ठिकाणी खर्च म्हणजे खर्च करणे आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द म्हणजे जमा करणे किंवा संग्रह करणे, तर या ठिकाणी शब्द तयार होईल जमा। तर हे ज तिसरा अक्षर आहे आणि मा दुसरा अक्षर आहे, म्हणजे थर्ड अँड सेकंड, म्हणजे दुसरे आणि म्हणजे तिसरे आणि दुसरे, पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे, तिसरे आणि दुसरे। यानंतर पुढील प्रश्न आहे दिलेल्या इंग्रजी अक्षरमालिकेतील डावीकडून 8व्या अक्षराच्या उजवीकडून 8व्या अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर कोणते? तर आपला जो उजवा हात आहे ती म्हणजे उजवी बाजू, म्हणजे या ठिकाणी उजवी बाजू ही आहे आणि डावी बाजू डाव्या हाताकडं,
तर या ठिकाणी उजवीकडून 8वे अक्षर म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे आर हे 8वे अक्षर आहे. तर अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर, आता याच्या डावीकडे 7वं अक्षर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7वं अक्षर असेल के, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे दिलेल्या इंग्रजी अक्षरमालिकेतील 9व्या अक्षरापासून समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती? 2 पर्याय निवडायचे आहेत. तर या ठिकाणी जर आपण 9वं अक्षर पाहिलं तर 9वं अक्षर आहे आय. या ठिकाणी पहा, हे 9वं अक्षर आहे आय आणि पर्यायाचा जर विचार केला तर आय पासून पर्याय क्रमांक 1 एफ एल म्हणजे एफ आणि एल. तर आय पासून 1 2 तिसरं अक्षर एफ आहे आणि आय पासून 1 2 3 हे पण तिसरं अक्षर आहे. थर्ड आणि थर्ड म्हणजे एक जोडी आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये आणि दुसरी जोडी आहे ओ आणि सी म्हणजे आय पासून सी आणि ओ हे पण समान अक्षरावर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर तसा पाहिला तर काही प्रश्न इतकी सोपी होती की अगदी सहज तुम्हाला प्रश्न पाहिल्या उत्तर येत होती आणि फक्त 1 2 ते 3 प्रश्न आहेत जे प्रश्न थोडी काठीण्य पातळी होती, त्याला पण जर तुम्ही विचार केला असता तर ते सुद्धा प्रश्न आपणास सोडवता आले असते. यानंतर आता पुढील प्रश्न पाहूयात आपण. गटात न बसणारे पद ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शाब्दिक 2 प्रश्न असतात किंवा यामध्ये 1 किंवा 2 आकृत्या आणि 2 संख्यावरचे प्रश्न, या पद्धतीनं हे 5 प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारले जातात दरवर्षीच. तर या ठिकाणी पहिलं जर पाहिलं आपण यशोधन, मनोराज्य, तपोबल आणि चंद्रोदय. तर या ठिकाणी हे यशोधन, मनोराज्य आणि तपोबल हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे आणि वेगळा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 चंद्रोदय. त्यानंतर पुढचा प्रश्न जुलाब, हिवताप, कॉलरा आणि हगवण. यामध्ये जुलाब, कॉलरा आणि हगवण हे दूषित पाण्यापासून होणारे आजार आहेत म्हणून वेगळा आहे हिवताप, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न जर आपण पाहिला तर या प्रश्नामध्ये पहा, वेगळी आकृती ओळखायची आहे. तर हे जाळीदार तुम्हाला जी नक्षी दिसते याच्या समोर हा गडद गोल आहे, टिंब आहे. जाळीदार नक्षी त्याच्या समोर गडद टिंब, जाळीदार नक्षी त्याच्या बाजूला टिंब आहे, जाळीदार नक्षी त्याच्या समोर गडद टिंब आहे आणि म्हणून या ठिकाणी वेगळा आहे पर्याय क्रमांक 3. ही आकृती वेगळी आहे कारण याच्या समोर हा गोड टिंब नाही गडद आणि बाकी 3 आकृत्यामध्ये तसं आपल्याला दिसतं. यानंतर पुढचा प्रश्न आहे 210, 336, 150 आणि 504. तर या ठिकाणी नेमकं काय थीम आहे तर 200 म्हणजे जर आपण पाहिलं तर 200 म्हणजे काय आहे 210, 336, 150 आणि 504. तर या ठिकाणी 210चा जर विचार केला तर हा आहे 6चा घन वजा 6 म्हणजेच 216 वजा 6 बरोबर 210. याच पद्धतीनं 336 म्हणजे 7चा घन वजा 7 म्हणजेच 343 वजा 7 बरोबर 336. आणि शेवटचा आहे 8चा घन वजा 8 म्हणजेच 512 वजा 8 म्हणजेच 504. तर वेगळा आहे 150 आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 150. यानंतर पुढील प्रश्न CH, EJ, LB आणि FD. तर C चा अनुक्रमांक आहे 3, H चा अनुक्रमांक आहे 8, दोन्हीचा गुणाकार जर केला आपण तर तो येतो 24. या ठिकाणी E चा अनुक्रमांक 5, J चा अनुक्रमांक 10, दोन्हीचा गुणाकार येतो 50. L म्हणजे 12 आणि B 2, दोन्हीचा गुणाकार येतो 24. F चा अनुक्रमांक 6, D चा 4, दोन्हीचा जर गुणाकार केला तर तो पण येतो 24. म्हणून वेगळा आहे पर्याय क्रमांक 2 EJ.
यानंतर पुढील प्रश्न आहे सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागीचा योग्य पर्याय निवडा. तर पहा हेम कणक, तर हेम कणक हे समानार्थी शब्द आहे, तसं कटकला समानार्थी शब्द आहे सैन्य, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न, पहिल्या आकृतीमध्ये 2 आकृती आहेत. याच आकृत्यात दुसऱ्या आकृतीमध्ये घेत असताना वरची आकृती खाली घेतलेली आहे आणि खालची आकृती या ठिकाणी वर आपणास दिसते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वरची आकृती खाली घेत असताना या ठिकाणी जो मधला भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला गायब झालेला दिसतो किंवा हा भाग मधला थोडा वाढलेला आहे असं आपल्याला जाणवतं. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता वरची आकृती खाली येईल आणि खालची आकृती वर जाणार आहे, म्हणजे खालची आकृती ही वर जाईल आणि वरची आकृती खाली येईल. असं जर पाहिलं आपण तर खालची आकृती वर गेलेली जर पाहिली तर निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जाणवेल खालची आकृती वर, तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न आहे 69, 123 तर 48 ला किती? अचूक उत्तराचे 2 पर्याय आपणास निवडायची आहेत. तर या ठिकाणी हे समजून घेऊयात आपण याचं स्पष्टीकरण. 69 ला 123 कसा आला असेल आणि त्याच्या 2 पद्धती आपल्याला समजून घ्याव्या लागतील, तरच आपण 48च्या सुद्धा 2 उत्तरं या ठिकाणी शोधू शकतो. तर आपण 69चा जर विचार केला तर या ठिकाणी पहा 69 ला काय झालं असेल तर ही 6 ची दुप्पट 12 म्हणजे 6 गुणिले 2 12 हे या ठिकाणी असेल आणि 6 मधून 9 मधून 6 गेले म्हणजे या दोन्हीतला फरक हा पुढचा अंक आहे, म्हणजेच 9 वजा 6 म्हणजेच हे 123 आलं. त्याच पद्धतीने जर पाहिलं तर पहिल्या अंकाची दुप्पट म्हणजेच गुणिले 2 तर पहिला अंक येईल 4 2 8 आणि जो दुसरा अंक असणार आहे तो म्हणजे या दोन्हीतला फरक 8 वजा 4 म्हणजे 4. तर एक उत्तर येईल आपलं 84 पर्याय क्रमांक 4. यानंतर आणखी एक उत्तर शोधायचं असेल तर पुन्हा या 69चं 123 कसं होतं हे आपल्याला चेक करावं लागेल. तर या ठिकाणी पहा 169चं 23 कसं येतं तर या 2 अंकांची बेरीज करा म्हणजे या दोन्हीतला फरक अगोदर काढूयात आपण. 6 आणि 9 मधला फरक जो आहे फरक तो आहे 3. तर हा आलेला फरक आणि हे 9 यांची बेरीज येते 12 आणि हा फरक पुढे जशाला तसा लिहिलेला आहे 3. त्याच पद्धतीने आता 48चा जर विचार केला तर या ठिकाणी या दोन्हीतला फरक आपण शोधूयात. तर फरक येतो 2 आणि पुन्हा ह्या 8 आणि 2 ची बेरीज करा. जसे या ठिकाणी 9 आणि या फरकाची बेरीज केली त्याच पद्धतीने 8 आणि 2 ची जर बेरीज केली तर ती येते 10 आणि पुढे फरक जशाला तसा 2 म्हणजे दुसरं उत्तर असेल 102. तर या ठिकाणी पर्यायामध्ये 102 पर्याय क्रमांक 2 आणि 84 पर्याय क्रमांक 4 हे 2 उत्तर या ठिकाणी बरोबर आहेत. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात आपण. पुढचा जो प्रश्न आहे 394 ला 54 तर 875 ला किती? तर या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने हा प्रश्न आहे. तर पहा 394 ला 54 कसा आला असेल हे आपल्याला समजलं पाहिजे. तर याची सोपी अशी पद्धत 3 गुणिले 9 गुणिले 4 हा जर गुणाकार केला आपण तर हा गुणाकार येतो 108 आणि या ठिकाणी 108 ला जर भाग दिला
108 भागिले 2 तर उत्तर येतं 54. त्याच पद्धतीनं 875 म्हणजे 8 गुणिले 7 गुणिले 5, 8 पंचे 40 आणि 4 पंचे 7 8 56 किंवा 8 पंचे 40 आणि 4 7 28 म्हणजे 280 आणि याला जर 2 न भागलं तर या ठिकाणी उत्तर यायला हवं 140 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 140. यानंतर पुढील प्रश्न आहे ADJ BFM CIO तर पुढे काय येईल. तर या ठिकाणी जर निरीक्षण करून पाहिलं आपण तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी कोणती थीम वापरलेली आहे किंवा कोणत्या पद्धतीनं ही मांडणी केलेली आहे. तर पहिली मांडणी आहे ADJ BFM, त्यानंतर पुढे आपण CIO यासाठी आपल्याला शोधायचं आहे. तर पहा A नंतर B म्हणजे +1 म्हणजे नेक्स्ट लेटर घेतलेला आहे. त्याच पद्धतीनं C च्या नंतरचं नेक्स्ट लेटर म्हणजे +1 लेटर ते असणार आहे D. त्यानंतर D च्या नंतर F चा जर विचार केला तर D च्या नंतर F हे जे अक्षर आहे तर हे 2 अक्षर सोडून म्हणजे +2 अक्षर आहे. त्याच पद्धतीनं I च्या पुढचं जर +2 पाहिलं आपण +2 तर या ठिकाणी येतं K. त्यानंतर आता J आणि M चा जर विचार केला तर J आणि M तर हे आहे +3 अक्षर म्हणजे 3 अक्षर पुढचं. त्याच पद्धतीनं O च्या पुढचं 3 अक्षर जर पाहिलं आपण +3 तर ते अक्षर आहे R म्हणजे उत्तर येतं DKR पर्याय क्रमांक 1. DKR पर्याय 1. यानंतर पुढील प्रश्न. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेचं इतकं टेन्शन घेऊ नका कारण एकतर रेग्युलर शाळा नाहीत झाल्या त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट शिकायचे राहिलेले आहेत. आणि यापेक्षाही तुम्हाला जर आणखी स्पर्धा परीक्षेची आवड असेल तर एक या ठिकाणी माहिती देतो मी, ती माहिती काळजीपूर्वक ऐका. NTSE ही परीक्षा 10वीला असते. आता तुमची 9वी चालू आहे तर तुम्ही 10वीची NTSE ची तयारी आत्ताच करू शकतात. या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. पेपर 1 म्हणजे फक्त मॅट म्हणजे बुद्धिमत्ता असते जी की आता आपण 8वी स्कॉलरशिपला जी पाहिली अगदी त्याच पद्धतीची आणि हा 100 मार्काला एक पेपर असतो. आणि पेपर 2 सॅट यामध्ये सायन्स 10वीचं सायन्स 40 प्रश्न, सोशल सायन्स म्हणजे इतिहास भूगोल विज्ञान 40 प्रश्न आणि मॅथमॅटिक्स 10वीचं 20 प्रश्न असा हा 100 मार्काचा पेपर. तर हे या परीक्षेमध्ये जास्त विचार न करता आता तुम्हाला जर मार्क कमी असतील किंवा अजून तुम्हाला पुढे काही चांगल्या पद्धतीच्या परीक्षा द्यायची असेल तर NTSE 10वीला परीक्षा आहे. 2 पेपर असतात. यामध्ये स्टेज 1 महाराष्ट्रासाठी म्हणजे महाराष्ट्रातून निवड होते आणि स्टेज 2 मध्ये संपूर्ण भारतातून निवड होते. महाराष्ट्रातून 750 विद्यार्थी निवडले जातात आणि हे 750 विद्यार्थी स्टेज 2 ची परीक्षा देतात. तर लक्षात घ्या 10वी जर तुमची जूनला सुरू झाली तर डिसेंबरमध्ये या परीक्षा होतात आणि दुसरी परीक्षा 10वीच्या परीक्षेनंतर असते आणि संपूर्ण भारतातून 2000 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. तर या 2000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती महिना 2250 ते 2500 इतकी शिष्यवृत्ती आहे महिन्याला. जर आपण एका वर्षाचा विचार केला 1 वर्षाचा फक्त तर गुणिले 12 महिने तर हे वर्षाची 30,000 रुपये शिष्यवृत्ती होते. आणि ही शिष्यवृत्ती तुम्ही ग्रॅज्युएशन
म्हणजे 11वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, अगदी PhD करेपर्यंत म्हणजे किमान 5 ते 7 वर्ष तुम्हाला ही शिष्यवृत्ती मिळते. म्हणजे जर कॅल्क्युलेशन केलं तर किमान 1.5 लाख ते 2 लाख. पण या ठिकाणी पुन्हा आवर्जून सांगतोय, स्टेज 1ला 750 विद्यार्थी महाराष्ट्रातून निवडले जातात आणि स्टेज 2ला भारतातून 2000 विद्यार्थी निवडले जातात. तर या 2000 विद्यार्थ्यांमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला इतकी शिष्यवृत्ती मिळू शकते. ही एक सुवर्ण संधी आहे आणि याबद्दलचे क्लास असतील, ऑनलाईन टेस्ट असतील, या जीनियस मॅथ या चॅनलवर उपलब्ध आहेत. किंवा जास्तीची माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप पण करू शकतात 8856 046 142. तर NTSC परीक्षेच्या तयारीला लागा. झालेल्या परीक्षेमध्ये किती गुण मिळाले याचा विचार न करता येणाऱ्या भविष्यातील परीक्षांचा विचार करा, त्यांची चांगली तयारी करा. नक्कीच यश तुमची वाट पाहत आहे. तर पाहूयात पुढील प्रश्नांची स्पष्टीकरणे लगेच. तर यानंतर जो पुढचा प्रश्न आहे, हा पुढचा प्रश्न आहे 812, 715, 626, 812, 715, 626, 543, 464, 391. तर पुढे काय? तर पहा, या दोन संख्येमध्ये फरक आहे 97चा, पुढच्या दोन संख्येमध्ये फरक आहे 89, त्यानंतर पुढे फरक आहे 83, नेक्स्ट 79, नेक्स्ट 73. तर या सर्व प्राईम नंबर आहेत, म्हणजेच मूळ संख्या. तर आता 73 नंतर पुढची जी संख्या असणार आहे ती 71चा फरक असणार आहे. म्हणजे 391 वजा 71 जर तुम्ही केलं तर 0, 2 आणि हे 3, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल 320. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, 320. यानंतर पुढील प्रश्न आपल्याला या ठिकाणी एक आकृती मालिका दिलेली आहे आणि पुढे आकृतीमध्ये कोणता, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती आकृती विचारले. थोडं जर निरीक्षण केलं आपण तर 1 आडवी रेष, 2 आडवी रेष, 3 आडवी रेष. या ठिकाणी 1 आडवी रेष कमी झाले, या ठिकाणी ही दुसरी पण आडवी रेष कमी झाली आणि आता पुढच्या आकृतीमध्ये आडवी तिसरी रेष पण कमी होणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, आडवी रेष नसणारच आहे. म्हणजे हे दोन आकृत्या तर कॅन्सल झाल्या. या आकृतीमधले वर्तुळ दिसत नाहीत, कारण इथं 1 वर्तुळ आहे, इथं 2 वर्तुळ आहेत, इथं 3 आहेत, 4 असणारे इथे तर नाहीच. म्हणजे पर्याय 1 पण कॅन्सल. म्हणजे उत्तर क्रमांक 4 हे बरोबर आहे, लक्षात घ्या. यानंतर पुढील प्रश्न, पुढे या ठिकाणी आता चिन्हांचा संबंध दिलेला आहे. तर आपण याचं जर स्पष्टीकरण पाहिलं तर या ठिकाणी 3 चिन्ह समान आहेत, म्हणजे 3 चिन्हाचा म्हणजे या ठिकाणी सहसंबंध येतो. तर या ठिकाणी पहिलं चिन्ह आहे वर्तुळामध्ये आडवी रेषा, त्रिकोणामध्ये उभी रेषा आणि चौकोनामध्ये म्हणजेच आयतामध्ये आडवी रेषा. हा पहिला गट आहे, लक्षात घ्या. आता दुसरा गट जेव्हा सुरू होतो तेव्हा 2 नंबरची आकृती सुरुवातीला येते, म्हणजे हा त्रिकोणामध्ये उभी रेषा, त्यानंतर आयत जशाला तसा आडवीच रेषा आणि पुन्हा वर्तुळामध्ये उभी रेषा. लक्षात घ्या, चेंज काय झालेला आहे, फक्त वर्तुळातली रेषा जी आडवी होती ती उभी झालेली आहे. यानंतर आता पुढच्या ह्याच्यामध्ये गटामध्ये जर आपण निरीक्षण केलं, या ठिकाणी पहा, हा गट संपला, आता हा गट संपलेला आहे. आता पुन्हा हे चौकोन जशाला तसा येईल, त्यानंतर त्याच्या पुढचं हे वर्तुळ आणि उभी रेषा जशाला तशी. आता मात्र जेव्हा हा त्रिकोण इथे येईल तर या त्रिकोणामधील उभी रेषा आता आडवी होईल. म्हणजे सुरुवातीला वर्तुळातली रेषा चेंज झाली, आता या त्रिकोणातली रेषा चेंज झाली. आता पुढच्या गटामध्ये या चौकोनाची होईल. म्हणजे आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत, या गटापर्यंत. पुढच्या गटामध्ये हे वर्तुळ उभी रेषा कंपल्सरी, त्रिकोणामध्ये आडवी रेषा आणि या चौकोनामध्ये आता उभी रेषा असेल. कारण जे पहिलं आहे ते पुढच्या गटामध्ये जाताना त्यामधील रेषा बदलते, हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे पहिलं तर त्याची उभी रेषा होती. आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता पुढचा जर गट घेतला आपण तर मधली आकृती सुरुवातीला म्हणजे आता येईल त्रिकोणामध्ये आडवी रेषा, पुन्हा हा चौकोन, उभी रेषा
आणि ह्या पहिल्याची रेषा बदलेल, म्हणजे या ठिकाणी आता वर्तुळामध्ये आडवी रेषा. तर या ठिकाणी आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आता समजून घ्या प्रत्येक स्टेप. त्यानंतर पुढचा गट, हा चौकोन जशाला तसा असेल त्याच्यामध्ये उभीच रेषा, वर्तुळ जशाला तसा त्यामध्ये आडवी रेषा, आणि पहिल्या आकृतीमधली रेषा बदलते म्हणजे त्रिकोणामध्ये उभी रेषा. तर हेच आपले 2 प्रश्नचिन्ह आहेत. म्हणजे आपलं उत्तर असेल वर्तुळामध्ये आडवी रेषा, त्रिकोणामध्ये उभी रेषा. त्या ठिकाणी पहा, वर्तुळामध्ये आडवी, त्रिकोणामध्ये उभी, पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. तर इतक्या बारकाईने जर निरीक्षण केलं तर आपल्याला कोणताही प्रश्न चुकणार नाही. यानंतर पुढचा प्रश्न आहे BCEHIKONS. तर पुढे काय? तर या ठिकाणी पहा, बी नंतर +3 अक्षर आहे 5वं, त्यानंतर +3 +3 +3. आता 14 नंतर +3 केलं तर क्यू अक्षर येणार आहे, म्हणजे या ठिकाणी पहिला अक्षर येईल क्यू. तर हे क्यू आहे, म्हणजे हा पर्याय कॅन्सल झाला, हा पण पर्याय कॅन्सल झाला. दुसरा आणि चौथा आता आपण पर्याय विचार करूयात. त्यानंतर पहा, या 2 अक्षरामध्ये 1चा फरक आहे, इथं 2चा फरक आहे, इथं 3चा फरक आहे, 8 11. तर या ठिकाणी क्यू नंतर 6वं अक्षर येणार आहे आणि क्यू नंतर 6वं अक्षर असणार आहे डब्ल्यू, म्हणजे हा पण पर्याय कॅन्सल झाला. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, YXW XVT, त्यानंतर WSP VOK आणि पुढे प्रश्नचिन्ह. तर पहा, YXWV. आता यानंतर पुढे काय असेल? तर या ठिकाणी जर आपण विचार केला, YXWV म्हणजे एक अक्षर या ठिकाणी संख्या मालिका पाठीमागे येत आहे, म्हणजे या ठिकाणी असेल आता U. त्यानंतर XVSO. तर पुढे काय येईल? तर ही जी श्रेणी आहे यामध्ये या ठिकाणी -2 म्हणजे पाठीमागं दुसरा अक्षर आहे, या ठिकाणी -3रा अक्षर पाठीमागं, एसच्या पूर्वी 4था अक्षर म्हणजे मायनस, आणि वायच्या नंतर 5वं अक्षर मायनस, म्हणजेच या ठिकाणी येईल जे. त्यानंतरचा जर विचार केला, W T P आणि K. तर या ठिकाणी पाठीमागं -3रा अक्षर, -4था अक्षर, -5वं, आणि यानंतर येईल आता -6वं अक्षर आणि ते असेल E. म्हणजेच उत्तर येईल UJE. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असेल. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची लँग्वेज जरी बदल असेल, इंग्लिश मीडियमचे जरी तुम्ही असाल, तर तुम्ही या ठिकाणी प्रश्न समजून घ्या, उत्तर स्पष्टीकरण समजून घ्या आणि त्या पद्धतीने आपले सर्व प्रश्नांच्या टीका करून घ्या. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60. खालील दिलेल्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आणि या ठिकाणी जी मालिका दिलेली आहे, या जर मालिकेचा आपण अभ्यास केला तर या ठिकाणी पहा, 13 16 22 26 38 62 76 आणि 102. तर आपले जे काही 8वीचा प्रश्नसंच आहे त्यामध्ये हा जशाला तसा प्रश्न आहे, काहीही बदल नाही. म्हणजे बरेच प्रश्न बुद्धिमत्तेचे 8वी प्रश्नसंच मध्ये जे आपण गेस पेपर दिले होते त्या गेस पेपर मधीलच आहेत आणि त्याचेही व्हिडिओ लवकरच आपण अपलोड करणार आहोत. कारण आपला गेस पेपर किती सक्सेसफुल राहिला हे पण आपणा सर्वांना लक्षात येणं गरजेचं आहे. तर आता हा प्रश्न सोडवत असताना या ठिकाणी पहा, 1 आणि 3चा गुणाकार करा, तो येतो 3, आणि 13 आणि 3 16. त्यानंतर 1 आणि 6चा गुणाकार करा, गुणाकार येतो 6, 16 आणि 6 22. त्यानंतर 2 आणि 2चा गुणाकार 4, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 2 4, 22 आणि 4 26. 2 आणि 6चा गुणाकार करा, तो येतो 12, 26 आणि 12 38, म्हणजे हे पण बरोबर आहे. 3 आणि 8चा गुणाकार करा, तो येतो 24, 38 आणि 24 62, हे पण बरोबर आहे. 6 आणि 2चा गुणाकार करा 12, आणि या ठिकाणी 62 अधिक 12 जर केलं तर उत्तर येतं 74.
परंतु या ठिकाणी दिलेला आहे 76, म्हणजे चुकीचं पद आहे 76. 74 येईल आणि यांचा जर गुणाकार आपण केला तर तो येतो 7 चोक 28 आणि यांची बेरीज येते 102, म्हणजे हे पण बरोबर आहे. तर यामध्ये चुकीचं पद आहे 76, ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्नाकृतीत लपलेला भाग असणारा पर्याय निवडा. तर या ठिकाणी प्रश्नाकृतीत लपलेला भाग, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न, आकृतीसारखी तंतोतंत असणारी आकृती, तंतोतंत आकृती आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, आकृती पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी जो भाग निवडायचा आहे, तर या ठिकाणी जो भाग आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी या रांक निवडायचे. तर पहा या तक्त्यामध्ये काय केलेलं आहे, तर 7, 12, 6, 4, 2, 8 प्रश्नचिन्ह आणि 15. तर या ठिकाणी एक सोपी थीम अशी आहे, पहा 12 आणि 7चा गुणाकार करा, 12 सत्ती म्हणजे 7 गुणिले 12 बरोबर 84 आणि 84 भागिले 3 म्हणजेच 28. त्याच पद्धतीने या ठिकाणी 6 गुणिले 2 करूयात, 6 गुणिले 2 बरोबर 12 आणि 12 भागिले 3 म्हणजे 4. सेम मेथड जर आपण वापरली तर 8 आणि 15चा गुणाकार, 8 गुणिले 15 बरोबर या ठिकाणी गुणाकार येतो 15 × 20 भागिले 3 करा, उत्तर येईल 40, म्हणजे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, घडीची आकृती उघडल्यानंतर पर्यायातील कोणत्या आकृतीप्रमाणे दिसेल. तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, आकृतीचा जर विचार केला तर प्रश्न क्रमांक 65 उत्तर आहे 3, पर्याय 3 या पद्धतीने दिसेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, घडी उघडल्यानंतर ही आकृती दिसेल पर्याय क्रमांक 3 प्रमाणेच, ऑप्शन नंबर 3. यानंतर वेन आकृतीवरचा प्रश्न आहे. वेन आकृतीमध्ये वर्तुळामध्ये शेतकरी, त्रिकोणात शिक्षक आणि चौकोनामध्ये डॉक्टर दिलेले आहेत. तर शेतकरी असलेल्या शिक्षकांची एकूण संख्या किती. तर शेतकरी आहेत आणि शिक्षक आहेत, म्हणजेच त्रिकोणात आणि वर्तुळात असणारे, तर हे 6 आणि 7 यांची बेरीज करा, 7 + 6 बरोबर 13 लोक आहेत अशी, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर फक्त शेती करणाऱ्या डॉक्टरांची संख्या. तर पहा शेती करणारे डॉक्टर, फक्त शेती करणारे म्हणजे हे 4 यांची संख्या आहे 4 आणि फक्त डॉक्टर असणाऱ्या शिक्षकापेक्षा म्हणजे डॉक्टर असणारे शिक्षक तर हे आहे 2. कितीने कमी अथवा जास्त आहे. तर हे फक्त शेती करणाऱ्या डॉक्टरांची संख्या 4 आणि हे 2 आहे, म्हणजे हे 2नी जास्त आहे. तर याचं उत्तर आहे 2नी जास्त, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर महाराष्ट्र दिन बुधवारी आला असेल तर सप्टेंबर महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल. अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडा. तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्याची जी पद्धत आहे किंवा मेथड आहे ही आपण समजून घेऊयात, म्हणजे यासारखा प्रश्न केव्हाही तुम्ही सोडवू शकता. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं महाराष्ट्र दिन, तर महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे आणि या दिवशी आहे बुधवार. तर आता 1 मे पासून आपल्याला 1 सप्टेंबरचा वार शोधायचा आहे, म्हणजे 1 सप्टेंबरचा वार आपल्याला शोधता आला पाहिजे. तर त्यासाठी जर आपण दिवसांचा विचार केला तर 1 मे म्हणजे मे महिन्यामध्ये आणखी राहिलेले दिवस आहेत 30. जूनचा विचार केला तर जूनचे 30 दिवस, जुलैचा विचार केला तर जुलैचे 31 दिवस, ऑगस्ट 31 दिवस आणि सप्टेंबर म्हणजे आपल्याला 1 सप्टेंबरची तारीख काढायची तर ती असेल 1 दिवस. त्यानंतर 30ला जर 7 न भागलं तर उरलेले दिवस म्हणजे 2 दिवस, जूनचे पण 2च दिवस, जुलैचे 3 दिवस, ऑगस्टचे 3 दिवस आणि सप्टेंबरचा 1 दिवस.
या सर्वांची जर बेरीज केली तर ही बेरीज येते 11. तर या 11ला पुन्हा 7 न भागूयात आपण. 7 1 7, 11 मधून 7 गेले 4, म्हणजे बाकी आलेली आहे 4. बाकी 4 याचा अर्थ बुधवारच्या नंतर 4था दिवस. तर या ठिकाणी बुधवारच्या नंतरचा जर 4था दिवस विचार केला, बुधवार नंतर गुरुवार पहिला दिवस, दुसरा शुक्र, तिसरा शनी, शनिवार आणि 4था असेल रविवार. तर आता पहा 5 वेळा वार येणारा म्हणजे आपण जर पाहिलं तर 1 सप्टेंबरला रविवार असेल आणि 2 सप्टेंबरला सोमवार. सप्टेंबर महिना हा 30 दिवसाचाच आहे, म्हणजे या ठिकाणी 1 आणि 2 तारखेचे जे वार आहेत ते 5 वेळा येतात, म्हणजे रविवार आणि सोमवार हे 2 पर्याय योग्य उत्तर आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 रविवार आणि पर्याय क्रमांक 4 शनिवार हे 2 पर्याय योग्य आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, अभिषेक सूर्यास्त पाहत होता, तो 3 वेळा काटकोनातून वळला. तर या ठिकाणी पहा, अभिषेक सूर्यास्त पाहत होता आणि तो 3 वेळा काटकोनातून वळला आणि तो पण उजव्या दिशेने. तर या ठिकाणी स्पष्टीकरण पाहत असताना दिशांचा जर विचार केला तर हा दिशा या ठिकाणी ही पश्चिम आहे, पूर्व, उत्तर आणि दक्षिण. तर या दिशामध्ये अभिजित सूर्यास्त पाहत होता, म्हणजे सूर्यास्त म्हणजे या ठिकाणी पश्चिमेकडे, म्हणजे अभिजितचं तोंड हे पश्चिमेकडे होतं, लक्षात घ्या. तो 3 वेळा काटकोनातून उजवीकडे वळला, म्हणजे इकडे पाहत असताना उजवीकडे एकदा काटकोन म्हणजे या दिशेला तोंड होईल, दुसरा काटकोन म्हणजे पूर्व दिशेला तोंड आणि तिसरा काटकोन म्हणजे दक्षिण दिशेला तोंड. म्हणजे आता अभिजितचं तोंड या दिशेला आहे, 3 काटकोन. तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा कोणती? जर तो दक्षिणेकडे तोंड करून उभा राहिला तर त्याचा डावा हात म्हणजेच पूर्व दिशा असेल. या ठिकाणी डावा हात इकडे येतो जर त्याचं तोंड दक्षिणेला असेल तर, आणि हा असेल उजवा हात. तर आपल्याला विचारलाय डाव्या हाताकडील दिशा म्हणजेच पूर्व, पर्याय क्रमांक 2. डाव्या हाताकडे पूर्व दिशा असेल. यानंतर पुढील प्रश्न, रांगेच्या मध्यभागी 19व्या क्रमांकावर अक्षय उभा आहे. जर रांगेतील शेवटचे 8 विद्यार्थी निघून गेले तर सुरुवातीपासून 9व्या क्रमांकावरील प्रसन्नचा शेवटून कितवा नंबर असेल किंवा क्रमांक असेल? तर पहा, रांगेमध्ये एकूण विद्यार्थी संख्येचा जर विचार केला तर या ठिकाणी मध्यभागी जो आहे तो 19वा आहे, हा मिडलला आहे. तर आपण जर टोटलचा विचार केला, टोटल बॉईज, तर या ठिकाणी सूत्र माहिती आहे आपल्याला, 19 गुणिले 2 वजा 1 म्हणजेच 38 - 1 इज इक्वल टू 37. सो टोटल नंबर ऑफ स्टुडंट 37. यामधून आता 37 मधून 8 विद्यार्थी निघून गेले म्हणजे शिल्लक राहिले 29. आता 29 मध्ये जर आपण विचार केला, ज्या विद्यार्थ्याचा 9वा क्रमांक आहे समोरून, आता प्रसन्नचा पहा, 9व्या क्रमांकावरील प्रसन्नचा शेवटून कितवा क्रमांक? तर समोरून जो विद्यार्थी 9वा आहे तो पाठीमागून किती असतो हे जर आपल्याला शोधायचं असेल तर टोटल विद्यार्थी 29 मधून हा 9वा वजा करा, उत्तर येतं 20 आणि यामध्ये +1 करायचे आपणास, तर उत्तर येतं 21. म्हणजेच प्रसन्नचा शेवटून 21वा क्रमांक असेल, पर्याय क्रमांक 4. हे उत्तर योग्य आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपल्याला संख्यांची मांडणी आणि त्यावरून आपल्याला या ठिकाणी उत्तर शोधायचे. तर पहा, पहिल्या आकृतीचा जर विचार केला, 2 5 8 20 दिले, 6 4 3 18 10 2 7 35 1 12 5 प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी पहा, 2 गुणिले 5 गुणिले 8 यांचा गुणाकार करूयात आणि या गुणाकाराला 4 ने भागा, तर उत्तर येतं 20. हेच 20 आपल्याला या ठिकाणी मध्यभागी लिहिलेलं दिसतं. दुसऱ्या आकृतीचा विचार केला तर या ठिकाणी गुणाकार करावा लागेल, 6 गुणिले 4 गुणिले 3
आणि भागिले 4, तर याचं हे उत्तर येतं 18, म्हणजे हे मध्यभागी दिसतं आपणास. त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये 10 गुणिले 2 गुणिले 7 भागिले 4, तर हे उत्तर येतं 35 जे दिलेलं आहे. आता शेवटच्या आकृतीसाठी विचार केला तर 1 गुणिले 12 गुणिले 5 भागिले 4, 4 1 4, 4 त्रिकोण 12 आणि 3 गुणिले 5 म्हणजेच 15. तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या येईल 15, 15. ऑप्शन नंबर फर्स्ट. यानंतर पुढील प्रश्न आहे, आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तर हे त्रिकोण मोजायची कशी हे अगोदर आपण समजून घेऊयात. तर अगोदर आपण फक्त या चौरसाचा विचार करूयात. या चौरसामध्ये 1 2 3 4 या कर्णाच्या इकडला आणि हा कर्णाच्या इकडं, या कर्णाच्या खाली आणि वर, म्हणजे हे टोटल या एका चौकोनामध्ये 8 त्रिकोण आहेत. तर हे 8 झाली. त्यानंतर हा छोटा एक 9, हा एक 10 आणि हा पूर्ण 11 आणि हा इथून जर इकडे घेतला तर हा 12. त्यानंतर हा एक छोटा 13, हा 14 आणि हा एक 15. पुन्हा एकदा लक्षात घेऊया आपण. 1 2 3 4 आणि हे कर्णावर होणारे 4 8 झाले. त्यानंतर पहा, हा एक मोठा म्हणजे कर्णावर झाले हे 8 9 10, हे पूर्ण मिळून 11. त्यानंतर हा 12 13 14 आणि हे 15. तर या ठिकाणी माझ्या मोजण्यानुसार तर या ठिकाणी 15 उत्तर येते. तुम्हाला जर या ठिकाणी काही कन्फ्यूज असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, शेजारच्या आकृतीत एकूण घनांची संख्या किती? तर हे जर घन मोजले तर अगदी सोप्या पद्धतीनं 1 2 3 4 5 आणि जर हे समान पाहिलं तर 1 2 3 4 5 म्हणजे हे टोटल इथपर्यंतचे आहेत 25. आता वरचा जर विचार केला तर 1 2 3 4 5 प्लस आणखी 5, तर टोटल 30 घन आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. यानंतर या पेपरमधील शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा सोपा असा प्रश्न, म्हणजे जनरली मी तर असं म्हणेन की या संपूर्ण पेपरमध्ये फक्त 3 प्रश्न अवघड आहेत बुद्धिमत्तेमध्ये. तेही थोडा विचार केला तर तुम्हाला सोडवता आली असती. आणि या पद्धतीचेच स्पर्धा परीक्षेला आपल्याला फेस करायचं आहे किंवा तयारी असणं गरजेचं आहे. सर्वच सोपं येईल असंही नाही. आणि यामध्ये जे 3 प्रश्न तुम्हाला सोडवता आले असते तर तुम्ही राज्याच्या मेरिटमध्ये नक्कीच असणार आहात, हे लक्षात घ्या. तर सर्वांनी आपले मार्क या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगू शकतात किंवा कमेंटमध्ये आपण पाठवू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचं कारण सांगतो की आपल्या चॅनलवर फक्त गणित बुद्धिमत्ता विशेष मार्गदर्शन केलं जातं, गणित बुद्धिमत्ता. आणि चॅनलवर अगदी 5वी स्कॉलरशिप नवोदयपासून ते एमपीएससी होईपर्यंत, म्हणजे तुम्हाला जर भविष्यामध्ये एमपीएससी द्यायची असेल तर जीनियस मॅथ चॅनल या चॅनलचा आपणास भरपूर उपयोग होणार आहे. त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलच्या सोबत राहा. तर या ठिकाणी पाहूया आता प्रश्न. अ ब क या 3 भावांच्या वयाचे गुणोत्तर 5 7 12 असून अ हा बी पेक्षा बी चे वय 2.5 वर्ष जास्त आहे. तर पहा, आपण जर असं लिहिलं ए बी आणि सी, ए आहे 5x, बी आहे 7x एक्सच्या पटीमध्ये आणि सी आहे 12x. तर अ पेक्षा बी 2.5 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे आपल्याला असं लिहिता येतं 7x मधून 5x, म्हणजे या दोन्हीतला फरक आहे 2.5 वर्ष, म्हणजेच 2.5 इयर. याचाच अर्थ ही वजाबाकी येते 2x, म्हणजे 2x म्हणजे 2.5 इयर. जर असं आपण समजलं तर आता सी चं वय आहे 12x, म्हणजे 12x बरोबर किती असं आपण त्रैराशिक मांडू शकतो. आणि यावरून आपल्याला प्रश्नचिन्हाची किंमत काढायची असेल तर तिरकस गुणाकार, म्हणजे 12x गुणिले 2.5 छेदामध्ये 2x, x x कट होईल, बे एक बे, बेसख्खी 12 आणि 6 गुणिले 2.5 म्हणजेच 15 वर्ष.
म्हणजे सीचं वय आहे 15 वर्ष. आता सीचं 15 वर्ष आहे, पण विचारलंय काय हे आपण समजून घेऊयात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सी म्हणजेच क चं वय मिळालेलं आहे 15 वर्ष. प्रश्नात काय विचारले, क चे 2 वर्षापूर्वीचे वय. आता 2 वर्ष म्हणजे यातून 2 वजा करा, उत्तर येईल 13 इयर. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि आपण पाहत असलेल्या किंवा या चॅनलला जे आपण दाद देत आहात किंवा जे लाईक करत आहात, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करत आहात, हा उत्साह पाहूनच या ठिकाणी सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण आजच पूर्ण केलेले आहेत. लवकरच आपण मराठी, इंग्रजी या 2 विषयाची सुद्धा उत्तर सूची आपल्याला या ठिकाणी दिली जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण विषयाचा स्कोर पाहता येईल. चॅनल सोबत राहा, नवीन नवीन व्हिडिओ पहा. आपल्या चॅनलवर एकूण 1000पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत, म्हणजे जवळपास 1150 व्हिडिओ सध्या उपलब्ध आहेत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची, MPSC पर्यंतची. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, आपलं गणित पक्क करा आणि जाता जाता जगातील सर्वात सोपा विषय गणित. भेटूया लवकरच पुढील नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.